आणि पुढची बातमी बघूयात। या क्षणाची ही मोठी बातमी आहे। पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीच्या नुसार शेजारच्या इमारतीमधून सैफ अली खान याच्या इमारतीमध्ये चोर उडी मारून शिरला अशी माहिती आता समोर येते आहे। चोर हा शेजारच्या इमारतीमधून उडी मारून या इमारतीमध्ये आल्याचं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सुद्धा चित्रित झाल्याची माहिती सध्या सूत्रांनी दिलेली आहे। निलेश बुधावले आपल्याला याविषयीची अधिकची अपडेट देत आहेत। निलेश, यामिनी साधारणपणे 3 संशयित जे आहेत ते पोलिसांच्या रडारवर आहेत। ते मुळात जो आरोपी आहे तो नेमका कसा गेला असेल तर तो जो रूट आहे तो आपण रूट या निमित्तानं या ठिकाणी पाहणार आहोत। समोर अजूनही पाहतोय, समोर पोलिसांची जी टीम आहे ती अजूनही या ठिकाणी आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देखील अजूनही इतर जे सीसीटीव्ही आहेत ते ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ही शेजारची बिल्डिंग आहे, या बिल्डिंगमधून मागच्या बाजूने एक जाण्यासाठी रस्ता असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि इथंच अनेक सीसीटीव्ही देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। साधारणपणे सुरुवातीलाच 1 आणि 2 हे 2 महत्त्वाचे या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत। सकाळच्या सुमारास आपण पाहिलं की पोलिसांची जी टीम आहे त्यांना इथं जे सीसीटीव्हीचा जो पूर्णपणे ॲक्सेस आहे तो या ठिकाणाहून सगळा ताब्यात घेतला आणि इथून सगळं डेटा गोळा केल्यानंतरच ही जी बाब आहे 3 संशयितांसंदर्भातली ती समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा कदाचित त्या आरोपीचा जाण्याचा रस्ता असू शकतो अशी एक शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। बिल्डिंगची ही मी मागची बाजू तुम्हाला दाखवतोय। मागच्या बाजूनं या ठिकाणाहून जाण्यासाठीचा रस्ता देखील आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर ही समोर सैफ अली खान यांची जी बिल्डिंग आहे 12व्या मजल्यावर त्यांचं वरती आपल्याला निवासस्थान आहे हे अजूनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथूनच बिल्डिंग जी आहे शेजारची बिल्डिंगमध्ये त्यांना जाण्याचा प्रयत्न केला असावा अशा पद्धतीची एक शक्यता आहे आणि इथून हे सीसीटीव्हीमध्येच तो आरोपी ते जो आहे संशयित तो सापडला असावा अशी एक शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। सीसीटीव्ही बिल्डिंगच्या बरोबर 4ही बाजूला असल्यामुळंच आतमध्ये जाणारा जो आरोपी आहे तो सापडला असावा, कारण ज्या पद्धतीची बिल्डिंगला सिक्युरिटी आहे आणि ज्या पद्धतींच्या आजूबाजूला भिंती आहेत त्यावरून फ्रंट गेट असेल किंवा त्यांचं जे मागचं गेट आहे आउट गेट त्या गेटहून जाणं हे शक्य नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।